नमस्कार. शब्दातील मी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मनेश्वराच्या या माझ्या कविता संग्रहामध्ये मी डॉक्टर अर्चना आपलं मनापासून स्वागत करते. आज आपण जी कविता पाहणार आहोत त्या कवितेचं शीर्षक आहे शब्दातील मी. चला तर पाहूया आजची कविता. शब्दातील मी. शब्दातील मी म्हणजे मनाच्या गाभाऱ्यात जपलेली एक कहाणी. शब्दातील मी म्हणजे मनाच्या गाभाऱ्यात जपलेली एक कहाणी, जिला ना सुरुवात ठाऊक ना शेवटची निशाणी. शब्दातील मी म्हणजे मनाच्या गाभाऱ्यात जपलेली एक कहाणी, जिला ना सुरुवात ठाऊक ना शेवटची निशाणी. कधी मी अक्षरात हसते, कधी मी अक्षरात हसते, कधी ओळी ओळीतून विरघळते. कधी मी अक्षरात हसते, कधी मी ओळी ओळीतून विरघळते. मनात दडलेल्या भावनांना कविता रूप सादर करते. मनात दडलेल्या भावनांना कविता रूपाने सादर करते. कधी मी अक्षरात हसते, कधी ओळी ओळीतून विरघळते. मनात दडलेल्या भावनांना कविता रूपाने सादर करते. शब्दातील मी म्हणजे मनाच्या गाभाऱ्यात जपलेली एक कहाणी, जिला ना सुरुवात ठाऊक ना शेवटची निशाणी. शब्दातील मी म्हणजे स्वप्नांच्या पलीकडची वाट. शब्दातील मी म्हणजे स्वप्नांच्या पलीकडची वाट, जिथे आठवणींचे दिवे पेटतात आणि भावनांची होते पहाट. शब्दातील मी म्हणजे स्वप्नांच्या पलीकडची वाट, जिथे आठवणींचे दिवे पेटतात आणि भावनांची होते पहाट. शब्दातील मी. माझ्या प्रत्येक शब्दाला माझ्या जगण्याचा स्पर्श असतो. माझ्या प्रत्येक शब्दाला माझ्या जगण्याचा स्पर्श असतो. कारण शब्दातील मी ही फक्त कविता नाही, तर ती माझा श्वास असते. कारण शब्दातील मी ही फक्त कविता नाही, तर ती माझा श्वास असते. माझ्या प्रत्येक शब्दाला माझ्या जगण्याचा स्पर्श असतो. कारण शब्दातील मी ही फक्त कविता नाही, तर ती माझा श्वास असते. शब्दातील मी. शब्दातील मी शोधताना मला माझाच पत्ता लागतो. शब्दातील मी शोधताना मला माझाच पत्ता लागतो. अक्षरांच्या गर्दीत हरवलेला एक हळवा जीव सापडतो. शब्दातील मी शोधताना मला माझाच पत्ता लागतो. अक्षरांच्या गर्दीत हरवलेला एक हळवा जीव सापडतो. शब्दातील मी. कधी मी नदीसारखी वाहते, कधी मी नदीसारखी वाहते, कधी समुद्रासारखी खोल असते. माझ्या शांत दिसणाऱ्या ओळीत भावनांचे वादळ दडलेले असते. कधी मी नदीसारखी वाहते, कधी समुद्रासारखी खोल असते. माझ्या शांत दिसणाऱ्या ओळीत भावनांचे वादळ दडलेले असते. शब्दातील मी. शब्दातील मी म्हणजे मनाच्या मंदिरातील एक ज्योत. शब्दातील मी म्हणजे मनाच्या मंदिरातील एक ज्योत, जिला ना वाऱ्याची भीती ना काळोखाची खंत. जिला ना वाऱ्याची भीती ना काळोखाची खंत. ती सतत तेवत राहते प्रेम, वेदना, आशा घेऊन आणि प्रत्येक कवितेतून पुन्हा जन्मता स्वतःला शोधत राहते. ती सतत तेवत राहते प्रेम, वेदना, आशा घेऊन आणि प्रत्येक कवितेतून ती पुन्हा जन्म स्वतःसाठी घेत असते. शब्दातील मी. शब्दातील मी म्हणजे मनाच्या गाभाऱ्यात जपलेली एक कहाणी, जिला ना सुरुवात ठाऊक ना शेवटची निशाणी. शब्दातील मी. आशा करते माझी ही कविता आपणास आवडली असेल. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत धन्यवाद.